ओम श्री गुरुदेव दत्त. नमस्कार मित्रांनो, तुमचे ओम श्री गुरुदेव दत्त या चॅनलमध्ये मनापासून स्वागत. हरिनामाचे सामर्थ्य. पांडुरंग हा श्री हरी मंदिरात रोज भजनाला येत असे. प्रपंचातील व्यापामुळे काही दिवस त्याचे येणं बंद झाले. त्यानंतर त्याचा वार्षिक उत्सव सुरू झाला. त्याच दिवशी रात्री त्याला थंडी वाजून आली. दुसऱ्या दिवशी 2 डिग्री ताप दिसून आला. तिसरे दिवशी 2:30 पर्यंत ताप चढला. तेव्हा त्याने सावीला श्री हरी मंदिरात सेवा करणारी बोलवणे धाडले. तिला पाहताच 3 दिवस झाले माझा ताप अजून उतरला नाही. तेव्हा ही गोष्ट पाहून आईच्या कानावर घालशील का असे विचारले. ते ऐकून घेऊन आई काल बोलता बोलता म्हणाल्या, पांडुरंग आळसाने भजनाला येण्याचे मुद्दाम टाळतो म्हणून देवाने त्याला ही शिक्षा दिली आहे. यापुढे भजन चुकवीत नाही. झालेल्या चुकीबद्दल माफ कर अशी त्याने देवाजवळ प्रार्थना केली असे सावीने त्याला सांगितले. लगेच पांडुरंगाने देवाची क्षमा मागितली. आश्चर्याची गोष्ट ही की सावी तेथून परत फिरली तितक्यात त्याच्या अंगातील ताप नाहीसा झाला. अर्थात तो बरा होऊन त्याच दिवशी संध्याकाळी भजनाला हजर राहिला. एके दिवशी एक तरुण आईच्या दर्शनाला आला आणि म्हणाला, आत्तापर्यंत मी 14 ठिकाणी नोकऱ्या केल्या. आता नोकरी वाचून फिरत आहे. तेव्हा नोकरी टिकवण्यासाठी मी काय करू? आई म्हणाल्या, सध्या मोकळा आहेस तर 3 वेळच्या प्रार्थनेला हजर राहा. खंड न पडता येत राहशील तर लवकर इच्छा पूर्ण होईल. नोकरी लागल्यानंतर सवडीनुसार येता येईल. पुढे 3 महिन्यांनी त्याला पॉवर हाऊसमध्ये नोकरी लागली. आश्चर्याची गोष्ट ही की त्याच्या वाईटावर असलेल्या लोकांनी अनेक वेळा याच्याविषयी काही ना काही तक्रारी सांगून नोकरीवरून त्याला कमी करण्याचा प्रयत्न केला. पण त्याला नोकरीवरून काढण्यापेक्षा साहेबांकडून त्याची नोकरी कायम करणे झाले. आऊताई गद्रे यांच्या 3 नंबरच्या मुलीच्या पाठीवर झालेली 3 मुले एकाच वर्षात एकाच रोगाने निवर्तली. त्यावर त्यांनी तक्रार आईच्या पुढे सांगितली. आईंनी सांगितल्याप्रमाणे उपासना चालू ठेवल्यावर पुढे झालेली मुलं ही सर्व सध्या सदृढ आहे. जांभेकरांचा 3रा मुलगा जो मोहन त्यांच्या पाठीवर झालेली मुले जगणार नाहीत असे एका ज्योतिषाने त्यांना सांगितले होते. त्याप्रमाणे त्यांची लागोपाठ 3 मुले वारली. त्याचे त्यांना असह्य दुःख झाले. पुढे ते उभयंता आईंनी सांगितल्याप्रमाणे उपासना करू लागले. त्यानंतर त्यांना एक मुलगी व एक मुलगा अशी 2 अपत्ये झाली. ती अद्यापही सुरक्षित आहेत. एकूण हरिनामाच्या सामर्थ्यापुढे ज्योतिषांचे ज्योतिष खोटे ठरले. मित्रांनो, तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.